हॅलो गाईज, तुम्हाला दिसताय ना, हे आमचे पासपोर्ट आणि सगळी आमची पॅकिंग वगैरे तयारी झाली आहे पुण्याला जाण्यासाठी. आणि आम्ही पुण्याला गेलो, तिथे एक दिवस रेस्ट केला आणि तिथे मस्त गेलो छानपैकी झुडिओमध्ये शॉपिंग वगैरे करायला, फोटोज वगैरे घेतल्या. हे माझ्या ननंदबाई लहान्या, बिट्टू दीदी, आणि हे माझे ब्लॅक शर्टमध्ये माझे भाऊजी, व्हाईट टी शर्टमध्ये माझे डिअरेस्ट हजबंड. आणि आम्ही तिथे छानपैकी फोटोज वगैरे घेतले. मग आम्ही परत घरी गेलो, घरी जाऊन रेस्ट वगैरे केला आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आम्ही रेडी झालो. आमचा ड्रायव्हर आणि डिअरेस्ट हजबंड त्यांच्याशी गप्पा करताय छानपैकी, आम्हाला सुसरळीत पोहोचवा मुंबईला, असं तसं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि मग हे आले माझे भाऊजी, सासूबाई, आणि मग ते का बघू लागले कॅबला ठेवलं का सामान, हे ते वगैरे. आणि मग रेडी झालो छानपैकी आणि मी तर शूटिंग करू लागले. आणि त्यांच्या चालू आहे गप्पा, किती वेळ लागेल आपल्याला पोहोचवायला, असं तसं हे ते. आणि मग पप्पी आंटी, ते अंकल, ते पण येऊ लागले आम्हाला सी ऑफ करायला. आणि आम्ही निघालो छानपैकी 3 वाजता आणि आम्ही पोहोचणार आहे तिथे सकाळी. कॅबमध्ये चालू आहे आमची मस्ती मजाक करत करत आम्ही निघालो. झाली आता सकाळ. आणि मग तिथे मुंबईच्या जवळ येऊन आम्ही थांबलो, तिथे रेस्ट केला, थोडासा ब्रेकफास्ट वगैरे केलं. आणि मग हे माझे हसबंड निघाले पुढे, मी त्यांची शूटिंग करू लागले. बस त्यांच्या मागे जाऊन ते म्हणताय, दाखव इकडे मला फोन, तुझं पण करतो मी. आणि मी तर त्यांचं एवढं छान करते आणि ते माझं बघा कसं करू लागले, काहीतरी येड्यावानी. मला म्हणे गोल गोल फिर, खाण्याच्या इथे दाखव, असं तसं. आणि मी पण त्यांच्या म्हटल्याप्रमाणे करू लागले. मग आम्ही त्यांचे फोटो घेऊ लागले एवढे छान. त्यांनी पण घेतल्या सेल्फी. मग फोटोज वगैरे घेतले. आणि मग माझे भाऊजी छानपैकी त्यांचे पण फोटोज घेतले. मग आम्ही तिथे थांबलो. मग सासूबाईंनी, त्या पप्पी आंटी, अंकल सगळ्यांनी छानपैकी फोटोज वगैरे काढले, तिथे एन्जॉय केला. आणि परत मग मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टकडे आम्ही निघालो. मग आमची कॅब आता चालली आहे, आम्ही निघालो तिथे जायला. जवळ आणि जवळ पोहोचत आल्यावर आमच्या गप्पा चालूच होत्या. मी बाहेर बघू लागले, एवढं छान व्ह्यू असं दिसू लागला, एकदम क्लीन जिकडे तिकडे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमधून मी पहिल्यांदा बाहेर निघाली आणि ते पण एवढ्या दूर. आणि मग मी खूप नर्वस फील करत होते, मी एवढ्या दूर चालली आहे फॉरेन कंट्रीला, मॉलडीव्सला, एवढा बाहेर. आणि मला तर एवढं परफेक्टली इंग्लिश बोलता येत नाही, मी त्यामुळे खूप नर्वस होते. आणि मग काय, आम्ही आता आमची कॅब स्टॉप होती, आम्ही आता पोहोचलोच ऑलमोस्ट. आणि मग आम्ही थांबलो तिथून आता उतरलो. माझे डिअरेस्ट हजबंड पण आता कॅबमधनं उतरतील. मी तर आधीच उतरून गेले, ते उतरू लागले फोन बघत. आता माझे तर चालू आहे फोनातच व्हिडिओ वगैरे करणं. आमच्या बॅग्स वगैरे मी उतरवल्या खाली. आणि मी तर करू लागले माझं व्हिडिओ वगैरे. त्यांना पण घेतलं की या तुम्ही पण या व्हिडिओमध्ये, जरा आपलं सुंदरसा मुखडा दाखवा जरा. आणि मग बॅग घेत आम्ही निघालो आहे आता पुढे बॅग घेत पुढे निघालो. एक ब्ल्यू कलरची बॅग माझ्या डिअरेस्ट हजबंडनी पकडली, रेड कलरची बॅग भाऊजींनी पकडली. आणि त्यांच्या मागे माझ्या सासूबाई, अंकल, पप्पी आंटी हे चालले सगळे सोबत मागे. आणि मी शेवटीला थांबले व्हिडिओ करण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी. आणि मी जेवढी नर्वस होते त्याहून जास्त मी तिपटीने एक्साईट होते. मला इकडे तिकडे पण बघायचं, मला फोटोज व्हिडिओज पण काढायचे, खूप सारी एक्साइटमेंट लगे मनामध्ये होती. मग एवढं करत आम्ही मध्येपर्यंत गेलो आणि छान फोटोज घेतले, व्हिडिओ काढले, शॉर्ट व्हिडिओ काढले, फोटो काढले. आणि मग पप्पी आंटीने, अंकलने, भैयाने आम्हाला मध्येपर्यंत सोडलं, आम्हाला सी ऑफ केलं. आणि मग आम्ही दोघेच आमचे नवरा बायको निघालो मस्त एकटं. आणि मी माझ्या हजबंडला फॉलो करत जाऊ लागले आता त्यांच्या मागे, कारण
मी तर खूप नर्वस होते ना, आणि माझं एकदम फर्स्ट टाईम होतं हे इंटरनॅशनल एअरपोर्टला यायचं, आणि मी आपल्या छत्रपती संभाजीनगरहून पहिल्यांदा बाहेर निघाली होती, त्यात ते पण एवढं दूर. त्यामुळे मला माहिती नव्हतं काहीच. तर मी माझ्या डिअरेस्ट हजबंडच्याच भरोशावर होते. मला फक्त त्यांच्याच मागे मागे तेच मला सांभाळत चालले होते. एक बॅग मग रेड कलरची बॅग त्यांच्याकडे देऊन टाकली. मी तर मागे मागे मग मी त्यांचा व्हिडिओ करू लागले. माझी घाई, इकडे बघायचं तिकडे मला बघायची पण घाई, व्हिडिओज पण करायची घाई, आणि आता त्यात मला काही येत नव्हतं. मग आमचे दोघांचे पासपोर्ट त्यांच्याकडे होते. मग माझं एकच काम होतं की व्हिडिओज करायचं, फोटोज काढायचे, आणि इकडं तिकडं बघायचं आणि हजबंडला फॉलो करायचं फक्त. मग आता मी छानपैकी व्हिडिओ पण, आणि ते काम मी खूप छानपैकी करू लागले. मग मी त्याचे व्हिडिओज करू लागले, फोटोज काढू लागले, आणि त्यांना फॉलो करू लागले मागे. आणि मग सेल्फी फ्रंट कॅमेरा करूनच मी स्वतःला घेऊ लागले. तोपर्यंत तर मी येतच नव्हते, कारण की आता माझे जे एकदम रिस्पॉन्सिबल हजबंड आहे ते तर पुढे चालत मग ते बघू लागले होते ना, प्लेन कधी येणार आहे, कधी होणार आहे, काय ते सगळं ते बघू लागले. आणि मी त्यांच्या मागे त्यांना फॉलो करत व्हिडिओ करू लागले, इकडे तिकडे बघू लागले. त्यात एक माझ्या पाठीवर एक बॅग होती, माझ्या हातात एक बॅग होती, अशा 2 बॅगी सांभाळत मी त्यांना फॉलो करत होते. आणि ते राजेसाहेब मस्त एक बॅग घेऊन आधी निघाले. बट ठीक आहे, इट्स ओके. माझ्याकडे जरी 2 बॅग होते, व्हिडिओ पण माझ्याहून खूप मोठं जास्तवालं रिस्पॉन्सिबल काम त्यांच्याकडे होते ना. ते त्यांच्याकडे पासपोर्ट्स होते, आणि ते सगळं सांभाळत होते ना, कुठे जायचे, फ्लाईट कधी येणार आहे, किती वेळ काय आहे ते करत. आणि मग माझ्याकडून त्यांनी फोन घेतला आणि मग म्हणे तू जा पुढे, मी पण तुझा थोडासा करतो. आणि माझा बघा ना ते कसा व्हिडिओ घेतला त्यांनी. ते बाकीचेच लोक त्याच्यामध्ये दिसू लागले, आणि मी तर दिसू पण नाही लागले. मी तर त्यांना सेपरेट घेऊ लागले व्हिडिओमध्ये. आणि असं घेतला, काळी मुळी घेऊन टाकलं त्यांनी मला फोटोमध्ये. आणि मग मी त्यांच्याकडनं फोन घेऊन टाकला, आणि मीच त्यांचे व्हिडिओज वगैरे घेऊ लागलो. आणि मग आम्ही थांबलो तिथे तिकीट काउंटरवर. आणि मग तिथे तर फोन अलाउड नसतो व्हिडिओ करायला, फोटोज काढायला. तरी पण ना मी लपून व्हिडिओ काढू लागले, फोटोज काढू लागले. त्यांचं चालू, मला चलते का नाही पटकन, काय फोनात लागली मी म्हटलं मला करू द्या ना, मी पहिल्यांदा आले, मला सगळ्या मेमोरीज कॅप्चर करायच्या. आणि मग त्यांनी मला लिहिलं ओढत, आणि माझ्याकडून फोन घेतला. ठीक आहे असं का, जा तू, मी तुझा व्हिडिओ करतो मग आता. आणि मी सगळे पुढे मग माझा व्हिडिओ करू लागले. आणि काय मी छान सेल्फीज वगैरे घेतल्या, आणि पासपोर्टसोबत पण सेल्फीज वगैरे घेतले. आणि त्यांनी माझा व्हिडिओ करायचा मी इतकं घाण घेऊ लागले. मला त्या व्हिडिओमध्ये एकदम काळमुळं, मी त्यांना किती गोरं केलं त्याच्यामध्ये. पण ते तर मला एकदम असं काळमुळं, फिल्टर पण नाही, फिल्टर न लावता मला कसं तरी घेऊ लागले. मी किती घाण दिसू लागली त्या व्हिडिओमध्ये. आणि तरी पण आम्ही म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या. आम्ही गेलो पुढे, भरपूर सारे फोटोज वगैरे काढले, कारण की प्लेनला वेळ होता. त्यामुळे म्हटलं तोपर्यंत काढा फोटोज वगैरे. आणि मग खूप सारे फोटोज वगैरे छानपैकी काढले. आणि मग प्लेनला यायला वेळ होता. म्हटलं मग तोपर्यंत काय करायचं, मग तोपर्यंत आम्ही छान असे फोटोज घेऊ लागले. मी माझ्या डिअरेस्ट हँडसम हंगचे, त्यांनी त्यांचं ते 50,000चं अमिरीवालं टी शर्ट घालून मस्त पोज देत मी एवढ्या छान फोटोज घेतले त्यांचे. आणि त्यांनी पण घेतले माझे थोडेफार सो घाणगुण फोटोज घेतले. माझे तर घेतलेच ते, मीच जास्त त्यांचे फोटोज घेतले, व्हिडिओज पण घेतले. आणि मग आम्ही सेल्फीज वगैरे घेतलो. आणि ते सेल्फीजच्या मध्ये वरती बॅकग्राऊंड ते इतकं छान होतं, किती फोटोज घ्यायचे किती नाही असं होत होतं नुसतं. आणि मी त्यांच्या स्पेशल त्यांचं एवढं 50,000चं टी शर्ट म्हटल्यावर मग त्याला प्रमोट करायला हवं ना, म्हणून त्यामुळे मी अमिरी नावावर फोकस करत त्यांचं टी शर्टचे व्हिडिओ त्यांचे असे घेऊ लागले छानपैकी. आणि मी असं फ्रंट फोनातला फ्रंट करून मग स्वतः येऊ लागले त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. त्यांना म्हटलं जरा स्माईल पण करा, थोडीफार स्माईल पण करू लागले. आणि त्यांना म्हटलं चालू होतं आमचे फोटोज ते. आणि पाणी पिऊन उठले आणि मग आपल्या कामाला परत लागले. म्हटलं परत खूप सारे पूर्ण फोन गच्च भरला पाहिजे एवढा व्हिडिओ करायचे. आणि हे माझे डिअरेस्ट हँडसम हंग विंडोच्या बाहेर त्या विमानाचं निरीक्षण करताना उभे ते बघू लागले. प्लेन आपला कुठे
पडणार तर नाही, त्याचा पंखा बिंखा तर नाही तुटलेला आहे, आपण जाऊन त्याच्यात बसू, हालणार डुलणार तर नाही, काही होणार तर नाही. आणि त्यांचं ते निरीक्षण करताना बघून मला एवढं हसू येऊ लागलं. त्यांनी माझ्याकडून फोन घेऊन घेतला. तू बघ म्हणे, आता मी तुझा व्हिडिओ करतो. आणि मग ते माझे व्हिडिओ करू लागले. बघताने मी पण एवढं ध्यान धरून बघू लागले. एवढे जवळून फर्स्ट टाइम बघितले होते ना आणि माझे हस्बंड मला सांगू लागले की तुझी जी फेवरेट सिरियल आहे ना बेहद, त्याच्यामधली जी माया आहे ना ती इथनंच बसून फॉरेन कंट्रीला जाऊन येऊन करती. आणि मग मी हे ऐकल्यावर तर बापरे बाप, मी पण खूप हॅपी झाले, खूप एक्साइटमेंट झाली, माझी अजून एक्साइटमेंट खूप जास्त वाढली. आणि आम्ही बसलो मग, आणि मी पण विंडोच्या बघू लागली. वाव, फायनली बसलो एरोप्लेन.